खेडी ग्रामस्थांची मागणी पूर्ण आमचे रस्ते गटार झालेच पाहिजे। आमचे रस्ते गटार झालेच पाहिजे। आमचे रस्ते गटार झालेच पाहिजे। भगवान नगर, इंदिरानगर, यादव नगरचे रस्ते झालेच पाहिजे। अपूर्ण काम खोदून ठेवलेले रस्ते पूर्ण खोदून ठेवलेले रस्ते पूर्ण खोदून ठेवलेले रस्ते झालेच पाहिजे। आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे। आमची मागणी पूर्ण झालीच पाहिजे। रस्ते खोदून ठेवलेले झालीच पाहिजे। एक मिनिट। खेडी ग्रामस्थांची मागणी खेडी ग्रामस्थांची मागणी खोदलेले रस्ते अपूर्ण रस्ते ठीक। गेल्या 3-4 महिन्यापासून रस्ता हा खेडेगावातील भगवाननगर, यादवनगर आणि इंदिरानगर येथील रस्ते जे त्यांनी खोदून PWD मार्फत खोदून ठेवलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतोय। त्या त्रासामागे लहान लहान मुलं जे रस्त्यावरती पडल्यानंतर त्यांना दवाखान्यामध्ये भरती करावं लागतंय आणि जे गटारीचे झापे आहेत तिथे रस्ते कोरून गाडी चढण्यासाठी आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होतोय। वारंवार नगरपालिकेत 2-3 निवेदन दिल्यानंतर पण आमचे काम होत नाही। आज अक्षरशः शेवटी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्याची पूर्तता होते नाही होत याची आम्हाला शाश्वत नाही आहे। जर आमची मागणी पूर्ण नाही झाली येत्या 10 दिवसामध्ये तर आम्ही सर्व ग्रामस्थ वार्डातील लोक रस्ता लोक करतील आणि कलेक्टर ऑफिसला ठिय्या आंदोलन करतील व सर्व बिडार घेऊन घरातील सर्व बिडार घेऊन इथे येऊन ठिय्या आंदोलन करतील असे आम्ही हे देतो। आपलं नाव? अनिल पवार। रस्ते खूप खराब आहेत। रस्त्यात आम्ही महिला आम्ही भाजीपाला वगैरे किती पण घ्यायला जाऊ शकतो आणि खड्डे वगैरे नालींची सुद्धा काही सोयी वगैरे नाही आहे। लहान मुलं खेळतात पडतात, त्यांचा दवाखान्याचा खर्च काही असो। लाईट आहे पण लाईट चालू नाही आहे। रात्री अपरात्री कोणी गेलं आलं तर काहीच येऊ शकत नाही। आमचं निवेदन आहे की आम्ही सगळे खेडस्थानांनी इथे आलेलो आहेत, आमचं निवेदन स्वीकारावं आणि आमचे जे रस्ते वगैरे गटारी आहे ते सगळं आमचं निवेदन स्वीकारावं। काय मागणी तुमची? आमची मागणी एकच आहे की आमचे रस्ते सगळे व्यवस्थित करावे। 6 महिने झाले उद्घाटन झाले पण रस्त्यांची कामे चालू झाली नाही। सगळे धूळ माती सगळ्यांच्या घरात उडते, सगळ्यांना लोकांना पण त्रास होतो चालायला। आपलं नाव काय? कविता सोनवणे।